मिळेल यासाठी सांगलीमध्ये महामोर्चा आयोजित केला होता। आता युवा संघटनेचे प्रशिक्षणार्थी जे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख आहेत तुकाराम बाबा महाराज यांनी मुंबईत दखल घेतली आणि त्या 10,000 मुलांमध्ये तुकाराम बाबांची एंट्री झाली आणि ज्यावेळी त्यांना हे सूत्रे हातात घेतली आम्हाला सांगलीवाल्यांना एक आशा आली। सुरुवातीला थोडं चळवळ चालू होतं की होईल का नाही, पण ज्यावेळी बाबांशी माझं बोलणं झालं बाबांनी ठामपणे सांगितलं की आपला सांगलीत आपण मेळावा घेऊया, जेवढे लोक तळमळीने येत आहेत त्यांना घेऊन आपण आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहोचूया। आता GR मध्ये एक गोष्ट मेन्शन आहे, 4.5चा मुद्दा घेऊन आपण हा लढा उभा केलेला आहे। सरळ 4.5च्या मुद्द्यामध्ये काय लिहिलेलं आहे की संबंधित आस्थापन किंवा संबंधित विभाग जर प्रशिक्षण काळ पूर्ण केल्यानंतर त्यांना कामावर घेण्याचे इच्छुक असेल आणि प्रशिक्षणार्थी काम करण्यास इच्छुक असेल तर त्यांना घेऊ शकतात। आता राहिला गोष्ट निधीचा, संबंधित विभागातील प्रत्येक ग्रामसेवक असू दे किंवा जिल्हा अधिकारी असू दे किंवा मनपा आयुक्त असू दे किंवा नगरपालिकेचे मुख्य जिल्हा परिषदेचे मुख्य सचिव असू दे यांच्या मार्फत शिफारस जाऊ शकते। तिथे किती मनुष्यबळ कमी आहे त्यांना सगळं काउंट शासनाकडे पाठवलं जाऊ शकतो, शासन निधीची तरतूद करू शकतो। त्यासाठी आपण संघटित होणं गरजेचं आहे। डॉक्टर एक गोष्ट माझी म्हणायची आहे आणि सर्वांना कडकडून विनंती आहे, तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी जाहीर पाठिंबा द्या आणि कडकडून त्यांच्या पाठीशी राहा। शासन मागण्या मान्य करून आपल्याला तिथेच रोजगार मिळेल हेच आमचं उद्दिष्ट आहे आणि यासाठी पुढील दिशा ठरवण्यासाठी तुकाराम बाबा महाराज यांनी आम्हाला हे मेळावा घेण्यास थोडा नियोजन करण्यास सांगितलं होतं। आता पुढील दिशा ठरणार आहे, आजच ठरणार आहे आणि शासनपर्यंत कसं आपण मागण्या पोहोचवू शकतो, शासन दखल घेऊ शकतो तसं त्याची शासन काय म्हणतात त्याला की शासन दखल घेऊ शकतो आणि शासनाला विचार पण येऊ शकतो या गोष्टीचा, पण एक खंबीर नेतृत्व आपल्या पाठीशी पाहिजे होतं। त्यासाठी तुकाराम बाबा महाराज यांनी अग्रेसर होते आणि यांनी हे सूत्रे हातात घेतली। खरं तर कौतुकास्पद आहे आणि सर्वात आधी मी सगळ्यांना एक नम्र विनंती करतो की सगळ्यांनी जोरदार टाळ्यांनी तुकाराम बाबा महाराजांचं आभार व्यक्त करावं की आपल्याला पाठीशी संघर्षाने उभं राहिलेत आणि जोरदार टाळ्या त्या माझ्या मित्रांसाठी पण ज्यांनी माझे सहप्रमुख आहेत सांगली जिल्ह्याचे गुरुराज परदेशी आणि आर्यन पाटोडे, सचिन नंदीवाले हे पण माझे मित्र आहेत आणि यांनी पण रात्र दिवस राबत होते की आपण आपल्यासाठी काही कमतरता असे नव्हे आणि जे पण काही कम जास्त होत असेल तर त्यामुळे मी क्षमस्वी आहे, पण आपण आता जे जमलेलं आहे ते मुद्दा आहे की मुदतवाढ व्हावी आणि मुदतवाढ होणार, पण आपण संघर्ष करावा आणि संघर्ष केल्याशिवाय आपल्याला काही उपचार नाही। कारण यावेळी जर आपण 28 तारीख, काही 12, काही 18, काही 28 असतील या तारखेला आपण घरी जाणार आहे, त्यापेक्षा संघर्ष करूया आणि शासनाला मुदतवाढ देण्यास भाग पाडूया। एवढंच मी सांगतो की कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। धन्यवाद। धन्यवाद साहेब। यानंतर सदाशिव खरासर जत हे आपलं 2 मिनिटाचं मनोगत व्यक्त करतील आणि यानंतर बालाजी सोनगे पुणे साहेब सांगायचं म्हटलं तर ती व्यक्ती अपंग असून सुद्धा इथं उपस्थित राहिलेले आहे। या कार्यक्रमासाठी आपल्या या महामेळाव्यासाठी जय भारत न्यूज चॅनेलचे दिनराजे वाघमारे, त्याचबरोबर दैनिक लोकमतचे विठ्ठल ऐनापुरे, दैनिक केसरीचे प्रदीपजी कुलकर्णी, गजानन पतंगे, त्याचबरोबर नवराष्ट्रचे आदाटे आणि ABP माझा TV9 सर्व सांगलीतल्या न्यूज चॅनेलचे दैनिक पुढारी या वृत्तपत्राचे प्रतिनिधी इथे आले आहेत, त्यांचं सर्वांचं या महामेळाव्यामध्ये पत्रकार बंधूंचं सहर्ष स्वागत। सर्वप्रथम मी ह्या कार्यक्रमाचे मुख्य सूत्रधार आपले देवता मनुष्य तुकाराम बाबा महाराज यांना त्यांच्या चरणाशी मी वंदन करतो आणि मला 2 शब्द बोलण्यासाठी संधी दिल्याबद्दल ह्या सर्व प्रशिक्षणार्थींना पण मी वंदन करतो आणि 2 शब्द बोलतो। सरकारनं ही योजना काढली पहिल्यांदा लाडकी बहीण आणि लाडका भाऊ।
लाडकी बहिणीची योजना काढल्यानंतर विरोधकांनी त्यांना विचारलं, घेरलं की लाडकी बहिणीचं केलं आणि लाडक्या भाऊंचं काय, असा प्रश्न ही विधानसौधामध्ये चालू होता. त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं, लाडकी बहिणीचं केलं पण लाडक्या भावांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ही त्यांनी सुरुवात केली. पण लाडकी बहिणीच्या योजना ही फुकाट आहेत, सरकारला फुकाट पैसे द्यायचं आहे. ही लाडक्या भाऊचा योजना असं नाही की त्यांनी काम करून पैसे घेतात, हे पहिल्यांदा सरकारला कळायला पाहिजे. तुम्ही फुकाट योजना देता, ते फुकाट योजना तुम्ही बंद करायचंय. ती विनाकारण तुम्ही तुमच्या डोक्यावर घेतलेलं काम आहे की तुम्ही मतं खाण्यासाठी, पण ती मतं आता तुम्ही लाडकी बहिणी योजनेसाठी पैसे खर्च करताय, पण ती फुकटच आहे ना. हे काम करते, ह्या काम करणाऱ्यांचं काय आहे बाबा, हे चुकतंय का कधी? काम करणाऱ्यांचं काय, तुम्ही फुकट पैसे दिलं नाही त्यांना, काम करतात ना त्यांनी. काम करणाऱ्यांना पैसे पगार देणं ही प्रत्येक माणसाचा हक्क आहे, प्रत्येक माणसाचा हक्क आहे. कुठल्याही शेतकऱ्याच्या शेतामध्ये काम करायला गेलं, मोलमजुरी करायला गेलं की त्याला नाही पगार दिली तर ते माणूस विचारू शकतो हे कार्मिक कायदा आहे, हे कार्मिक कायदा आहे. कार्मिक कायद्याच्या अनुषंगानं तुम्ही लाडका भाऊ योजना काढलाय, त्या लाडका भाऊला काम दिलाय. ते काय सांगितलंय तुम्ही, सरकारनं काय सांगितलंय की बाबा तुम्हाला आम्ही निरुद्योग हटवणार म्हणून ही योजना काढली. 1,10,000 युवकांना आम्ही काम दिलं, आम्ही नोकरी दिली, ही भाषणं तुम्ही करताय. पण याचं कारण काय आहे? त्यांना तुम्ही जे ते लोक अगोदर कुठंतरी प्रायव्हेट मध्ये असू दे, त्यांची काही ना काही छोटे मोठे बिझनेस मध्ये होते, त्यांच्या तुमच्या ह्या बोलण्याच्या आशामुळं ते काम सोडून तुमच्या ह्या लाडक्या भाऊ योजनामध्ये येऊन काम करतात. ही सरकारला अगोदर लक्षात घ्यायचं आहे आणि त्यांचा निर्णय करायचा आहे. अशा गोष्टी तुम्ही फुकटच्या बोलू नका ना. तुम्ही कोणत्या गोष्टीवर निरोधक हटवताय? ह्या कोणत्या गोष्टीवर निरोधक हटवताय तुम्ही? ही कधी समजून घेणार आहे? अशी किती तर संसार तुम्ही उद्ध्वस्त केलाय. इथं आलेल्या प्रत्येकांचा माणसाचा संसार आहे, कुटुंब आहे, ते कुटुंब तुमच्या जीवावर जगतंय. मग तुम्ही आता जर त्यांना 6 महिन्यानंतर काढून टाकला, ते कुटुंब रस्त्यावर जाईल ना. मग रस्त्यावर जायचं काम का करताय तुम्ही? अगोदरच करायचं नाही, असले निर्णय घ्यायचे नाही ना. त्या निर्णयाला आम्ही आमच्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक ह्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थीकडून आम्ही विरोध आहे. त्यांना जसं तुम्ही कामावरती घेतलंय आणि त्यांना ट्रेनिंग देऊन सक्षम केलंय, त्या सक्षम प्रमाणे त्यांना काम द्यायची जबाबदारी पण तुमची आहे. ही शासनानं समजून घ्यायचं नाही. ही शासनाला अगोदर माहित आहे. शासनाने सांगितलेलं आहे, ज्या वेळेला मुख्यमंत्री शिंदे साहेब होते त्यांनी सांगितले की ज्या ठिकाणी तुम्ही काम करताय त्या ठिकाणी आम्ही कायमस्वरूपी करू. जे प्रशिक्षणार्थी काम करत आहेत आणि शासन असे किती चुकी केले महाराज. सेवानिवृत्त शिक्षकांना परत घेतले, 2 वर्ष झालं त्यांना ऑलरेडी नोकरीमधून निवृत्त झालेत. त्यांना 50-60 हजार सेवानिवृत्त वेतन येते, तरी सुद्धा एवढी बेरोजगार पडलेत महाराष्ट्रामध्ये नव्हतर देशामध्ये. परत त्यांना ते 20,000 देऊन ह्यांना का घेतलं नाही? यांच्याकडे काय क्वालिटी कमी आहे? आता तुम्ही प्रशिक्षण दिलंय त्यांना, गपचिप त्या जागेवर घ्यायचंय कंत्राटी सिस्टम मधून, दुसरं काय सांगायचं नाही शासनानं. तेव्हा तुम्हाला पैसे कुठून येतात? ऑलरेडी त्यांना पगार आहे, त्यांचं जीवन चालतंय, त्यांनी नोकरी करून सेवानिवृत्त झाले, त्यांना काम करायची ताकद नाही, असं मेडिकल सर्टिफिकेट नाही, त्यांच्याकडून तुम्ही फिटनेस सर्टिफिकेट घेतला का घेतलं नाही तुम्ही? परत का तुम्ही घेतला त्यांना? आता एक काम चांगलं केलंय शासनानं, तुम्हाला ट्रेनिंग देऊन प्रशिक्षण देऊन तुम्ही आता विचारू शकता, तुम्हीच प्रशिक्षण दिलंय आणि अशा लोकांना तुम्ही कामावर घेताय, आम्हाला काय घेऊ शकत नाही. महाराज आमचं काय चुकतंय काय? अशा गोष्टी म्हणून शासनाला आम्ही काही गोष्टी विचारतोय. शासन हे करेक्ट नियमानं जाते, आम्ही पण करेक्ट नियमानं जाऊया ना. त्यांनीच दिलंय प्रशिक्षण, आम्ही थोडी त्यांना प्रशिक्षण द्या म्हणून गेलोय, योजना काढा म्हणून गेलोय. असली लाडकी भाऊ योजना काढा आणि ह्यांना रोजगार द्या असं कोण काय केलं नाही? शासनानं काढलेलं GR आहे. तुम्ही कौशल्य त्यांना दिलाय तर काम देणं पण तुमचंच काम आहे. अशा गोष्टी तुम्ही ऑलरेडी पगारदार असणाऱ्या लोकांना तुम्ही अंदाज धरून ते पडायला लागलेत, त्यांना उठायला येत नाही, आणि तसल्या लोकांना तुम्ही रिटर्न पगार देताय, ह्याचं कुठलं काय नाही? असला कुठला धर्म आहे महाराष्ट्र शासनाकडं? ह्याच्यामुळे मी महाराष्ट्र शिक्षण मंत्री, आयुक्त, उपायुक्त त्यांच्याकडे जाऊन मी निवेदन देऊन आलोय. 1-2 महिला आंदोलन केले आम्ही, 2 महिने याच्यासाठी.
बेरोजगार इथं पडायला लागलेत आणि तुम्ही ऑलरेडी त्यांचे जीवन आहे त्यांना परत द्यायला लागलाय. हे कुठलं न्याय? या कामासाठी मी जाऊन आलेलो आहे. आमच्या संघटनेवरती आम्ही जाऊन आलो, तरी सुद्धा शासनानं दखल घेतली नाही. पण त्याच्यामध्ये थोडाफार बदल केला, पण ते पण 2 दिवसाला एकदा जी आर चेंज करतात, 2 दिवसाला एकदा. अशा गोष्टी नाही चालल्या पाहिजेत. अशा गोष्टीला आम्ही, तुम्ही आता प्रशिक्षण दिलंय आणि सक्षम केलंय, तर त्या सक्षमचा योग्य वापर शासनानं करून घ्यावा आणि त्यांचं जे शिक्षण आहे त्या क्वालिफिकेशन प्रमाणे तुम्ही त्यांना मानधन द्यावा, अशी आम्ही शासनाला ह्या संघर्षाच्या माध्यमातून मी विनंती करतोय. अशा गोष्टीचे काही अजून प्रशिक्षणार्थींना बोलले, त्यांच्या प्रत्येक समस्या त्यांनी मांडल्या, पण तुमच्या समस्या जर शासन असं ऐकून घेत असेल तर कधीच असली ही संघटना तयार होऊन आंदोलन होत नसतं. महाराज, आमची एक विनंती आहे, तुमच्या ह्या असल्या संघटनेतून जर शासन दखल नाही घेतलं तर आम्ही अमरण उपोषण करण्यासाठी तयार आहे. तुम्ही त्यांचं परमिशन घ्यायचं तयार तुम्ही लागा. ते शासन का देत नाही ह्याचं तुम्ही ते सूत्रधार व्हा. आम्ही मार्गदर्शन, तुमचं मार्गदर्शन खाली राहून तुमच्या ह्या संघर्षाला, ह्या एवढ्या 1,10,000 जनतेचं जर कुटुंब व्यवस्थित उद्ध्वस्त होत असेल, तुम्ही जर त्या कुटुंबाची निर्वहन जबाबदारी घेत असेल तर आम्ही अमरण उपोषण करण्याला तयार आहे. एवढं मी बोलून माझे 1-2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. यानंतर पुण्यातून आलेले प्रशिक्षणार्थी, साधा आपलं व्यवस्थित पाय असून सुद्धा आपण चांगल्या ठिकाणी पोहोचत नाही. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ही व्यक्ती अपंग असून सुद्धा या महामेळाव्यामध्ये उपस्थित राहिलेला आहे. तरी बालाजी सोनके सरांना विनंती करतो की आपलं 2 मिनिटाचं मनोगत त्यांनी व्यक्त करावं. हॅलो. मी पुणे जिल्ह्यातून पिंपरी चिंचवड मधून आलोय. मी आता मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण तर्फे पिंपरी चिंचवड येथे डेटा ऑपरेटर म्हणून काम करत आहे. तरी शासनाने म्हणजे पुढं 6 महिन्याच्या ह्याच्यावर आम्हाला म्हणजे कायम करण्यात यावं आणि कंत्राटी पद्धतीने घ्यावं हीच शासनाला विनंती आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर कोणी प्रशिक्षणार्थी बोलण्यास इच्छुक असतील तर त्याने यायचं आहे, कारण यानंतर पुढील सूत्र मी सरांच्या हातात देत आहे. बाबा बागडे बाबा महाराज आणि आज ज्यांच्या नेतृत्वामध्ये हा प्रशिक्षणार्थींचा महामेळावा भरलेला आहे, अशा आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक हरिभक्त पारायण तुकाराम बाबा महाराज आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या माझ्या बहिणींनो आणि भावांनो, विशेषतः या महामेळाव्यासाठी उपस्थित असणारे प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, पत्रकार बंधूंनो आणि भगिनींनो, ही प्रशिक्षणार्थींचा महामेळावा महाराष्ट्र राज्यातल्या ऐतिहासिक अशा सांगली जिल्ह्यातल्या या भूमीवरती होतोय आणि याची खबर महाराष्ट्र शासनाला लागावी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कानापर्यंत या सांगलीच्या मेळाव्यामधले जे काही ठराव आहेत आणि सांगलीच्या मेळाव्यामधून राज्यभरातल्या प्रशिक्षणार्थी तरुणांना त्यांच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी इथून पुढं राज्यभर टोकाचा संघर्ष करावा लागणार आहे. आणि ह्याची भूमिका ठरवण्यासाठी आपण ज्या सांगलीच्या नगरीमध्ये बसलोय, त्या सांगलीच्या नगरीला लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंच्या जन्मभूमीचा वारसा आहे. जे लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे म्हणतात की मला लढा मान्य आहे, मला रडगाणं मान्य नाही. ज्या अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं की आम्हाला लढा मान्य आहे, आम्ही लढणारी लोक आहोत, आम्ही रडणारी लोक नाही आहे, त्यामुळं
या महामेळाव्याचा अर्थ कुणी असा काढू नये की या मेळाव्याच्या ठिकाणी कमी संख्या आहे म्हणून या मेळाव्याची ताकद कमी आहे. या मेळाव्यामध्ये राज्यातल्या कानाकोपऱ्यांमधून अत्यंत संवेदनशीलपणे आपलं म्हणणं मांडण्यासाठी जे तरुण आणि माझ्या बहिणी या ठिकाणी आलेल्या आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये मी एक राग, सगळ्यांच्या डोळ्यामध्ये एक अश्रू आणि तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक संघर्ष आम्हाला पाहायला मिळालेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरत असताना आमच्या सोबत तुकाराम बाबा नेहमी सातत्यानं उभा असतात. त्यांचे अनेक अनोख्या पद्धतीचे आंदोलन आहेत. महाराष्ट्र हा साधू संतांचा महाराष्ट्र आहे असं आपण म्हटलं जातो, परंतु हरिभक्त पारायण तुकाराम बाबा महाराज ज्या विचारधारेवरती चालतात त्या विचारधारेची परंपरा ही राष्ट्रसंत गाडगे बाबांच्या परंपरेतून सुरू झालेली परंपरा आहे आणि सत्याच्या मार्गावर चालणारी परंपरा आहे. कुणाची फसवणूक करणारी ती परंपरा नाही आहे. आणि या विचारपीठावरतून महाराष्ट्रातून आलेल्या सगळ्या तरुणांना आणि तरुणींना मी एक आश्वासनपूर्वक सांगू इच्छितो की हा लढा राज्याच्या मुख्यमंत्र्याला खडारून जागा करेल एवढी ताकद आमच्या सगळ्यांच्या विचारधारेमध्ये आहे. आम्ही केवळ आज तुमच्या प्रश्नासाठी एकत्रित आलो अशातला भाग नाहीये. या महाराष्ट्राच्या राज्यामध्ये दुष्काळासाठी प्रसिद्ध असणाऱ्या जत तालुक्याची जी ख्याती आहे, त्याचा जो आवाज आहे, जो कर्नाटकच्या बाँड्रीच्या शेवटच्या गावापर्यंतचा आवाज हरिभक्त पारायण तुकाराम बाबांनी मुख्यमंत्र्यांच्या कानावरती कुणाचाही आधार न घेता, कुठल्या साखर कारखानदारांचे पैसे न घेता किंवा कुठल्याही उद्योगपताच्या किंवा कुठल्याही राजकारण्याच्या पाठबळाशिवाय इथल्या दलितांचे, शेतकऱ्यांचे, वंचितांचे प्रश्न त्यांनी सातत्याने मांडलेले आहेत. आणि ते मांडत असताना ते केवळ मांडले आणि मधी सोडून दिलं असं कधी झालं नाही. मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर जिथं राज्याचं धोरण ठरतं, जिथं महाराष्ट्र कोणत्या दिशेने न्यायचं आहे, जिथं ठरलं जातं तिथपर्यंत नेऊन पोहोचवण्याची ताकद आमच्या सगळ्यांच्या मध्ये आहे. म्हणून तुम्हाला महाराष्ट्रातून आम्ही या सांगलीच्या भूमीवरती बोलवलेलं आहे. आणि तुम्ही मित्रांनो विश्वास ठेवा की काही अंशी सांगलीचे आमचे मित्र या मेळाव्यासाठी कमी प्रमाणात आले असतील किंवा राज्यातील प्रातिनिधिक स्वरूपामध्ये. With Google Workspace, Drive lets you easily search your files, making videos, PDFs, and over 100 other files. परंतु प्रत्येक आस्थापनेमध्ये किमान 25, 30, 50, 100 अशा पद्धतीचा आकडा बाबा कार्यरत आहे. परंतु सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला हे सांगतो की असंघटित लोकांचा लढा आणि त्याच्यात हे कुशल आहेत, कौशल्य आहेत, प्रशिक्षणार्थी आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अत्यंत क्वालिफाईड लोक आहेत. आणि यांना संघटित करणं हे सगळ्यात अवघड गोष्ट आहे. आणि सगळ्यात अवघड गोष्ट बाबा, आपण आध्यात्मिक क्षेत्राशी संबंधित आहात, परंतु यांना एकत्रित आणण्याचा जो काही विडा आपण उचललेला आहे, जे काम आपण हातात घेतलेलं आहे, त्या कामासाठी मी आपल्या खांद्याला खांदा लावून लढेन आणि संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या ज्या परिसरामध्ये गडचिरोली असेल, गोंदिया असेल, या सगळ्या परिसरातल्या माझ्या युवा प्रशिक्षणार्थी कार्यकर्त्यांशी संपर्क करण्याचं, त्यांना संघटित करण्याचं काम मी आपल्या सोबत राहून करीन. मी जरी सांगलीचा असलो तरी माझं कार्यक्षेत्र महाराष्ट्र आहे आणि माझा जिल्हा यवतमाळ आहे आता सध्याचा.
आणि यवतमाळमध्ये वास्तव्य असं आहे, परंतु आज आमच्या काही कामानिमित्त आम्ही पुण्यामध्ये आलो आणि डॉक्टरांना मी सोबत घेऊन आलो आणि बाबांनी आम्हाला कसलाच निरोप दिला नाही. बाबांच्या केवळ सोशल मीडियातल्या पोस्टवरती आम्ही त्यांच्या निरोपाची कधी वाट बघत नाही. असा एकही कुठला कार्यक्रम झाला नाही आणि बाबाने आम्हाला फोन केलाय आणि तुम्ही यायलाच पाहिजे असा आग्रह केलाय, असं होत नाहीये. त्यामुळं आपण लक्षात घ्या, बाबांचं क्षेत्र हे आध्यात्मिक क्षेत्र आहे, सामाजिक क्षेत्र आहे आणि बाबांचा हा प्रयोग आहे. आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये महाराज माणसांना एक वेगळं महत्व असतं, आपण सगळ्यांनी बघितलं. परंतु आपल्यासाठी लढणारा माणूस आध्यात्मिक क्षेत्रात खूप कमी माणसं आहेत. महाराज सगळ्यांचं बरं असतं, महाराज लोकांचं ते वळून कुणाकडे बघत नाहीत. परंतु तुमच्या बाबतीत तो अपवाद आहे. तुम्ही आमच्या आजही डोळ्यात पाणी आहे, आजही आमचा प्रपंच अडचणीत आहे, आजही आमची आईचा आजारपण आहे, वडिलांचा आजारपण आहे, आमचा कुटुंब आहे, आमचा प्रपंच आहे आणि आम्ही एका वेगळ्या जबाबदारीमधून आज आपल्या समोर बसलोय. एक शब्द आमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय तुमच्या समोर आम्ही आमची वेदना आणि व्यथा सांगू शकत नाही. आजची ही आमची अशी अवस्था आहे आणि इथल्या राज्य सरकारनं आम्हाला वाऱ्यावरती सोडलेलं आहे. मंत्रिमंडळाच्या एकाही कॅबिनेटच्या मीटिंग मध्ये आमच्या प्रशिक्षणार्थी लोकांचा विषय अजेंड्यावरतीच नसतो. त्यामुळे हा जो तुम्ही लढा सुरू केलेला आहे, या लढ्याची दिशा आणि या लढ्याचं पुढलं पाऊल जे काही असेल ते आपण इथं नीट नेटक्यापणानं समजून घ्यायचं आहे. माझ्यानंतर बाबाच बोलणार आहेत आणि या राज्यभरातल्या प्रशिक्षणार्थी तरुणांच्या लढ्याची एक दिशा ठरली जाणार आहे. आपण सगळ्यांनी इकडं तिकडं कोणी बाहेर आसपास उभा राहिले असेल त्यांनी सगळ्यांनी मंडपात यायचं आहे. अत्यंत तुमच्या आमच्या जीवन मरणाच्या प्रश्नांवरती अत्यंत महत्वाची भूमिका बाबा यानंतर मांडणार आहेत. म्हणून मी माझं हे छोटंसं मनोगत या ठिकाणी थांबवतो आणि तुमच्यासाठी लढण्यासाठी सज्ज आहे असं अभिवचन आपल्याला देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. राष्ट्रीय साहेब, आपण अतिशय पोटतिडकीने या प्रशिक्षणार्थींच्या लढ्यामध्ये खांद्याला खांदा लावून उभा राहू अशी ग्वाही आम्हाला दिलेली आहे. निश्चितच त्यामुळे आम्हाला बळ मिळणार आहे. मला सांगावंसं वाटतं की एका बाजूला प्रयागराजकडे साधू संतांचे लोंढेच्या लोंढे हे जे आंघोळी करण्यासाठी स्नान करण्यासाठी जात आहेत पवित्र होण्यासाठी, आणि आमचे तुकाराम बाबा महाराज मात्र तुमच्या लढ्याला यश मिळावं म्हणून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. हेच खरं मोठं काम आहे आणि बाबा हेच काम हाती घेत आहेत. त्यानंतर आपलं मनोगत जे आहे ते मनोगत एक दोन मनोगत आहेत आणि त्यानंतर बाबा बोलणार आहेत. तुम्ही आभार मानताय? बोलू दे, तो माहिती दिली ना पूर्ण स्टार्ट. मी लातूरची बोलू दे परत. महिन्यामध्ये कुणाला बोलायचं? विष्णू क्षीरसागर हे लातूरून आलेले आहेत, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. त्यानंतर खास रायगडहून आलेले ऋषिकेश पवार हे मनोगत व्यक्त करतील आणि त्यानंतर बाबा आपणा सर्वांना संबोधित करणार आहेत. नाव जिल्हा सांगा. ठीक आहे, परत सगळ्यांना लक्षात येईल. सर्वप्रथम आपल्या सर्वांना माझा नमस्कार. अपेक्षा व्यक्त करतो की माझा आवाज हा सर्वांपर्यंत पोहोचत असेल. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना माझा परिचय देतोय. मी आहे लातूर जिल्ह्यामधून. माझं नाव आहे क्षीरसागर विष्णू बालासाहेब. मी ग्रामपंचायत ग्रामसेवक सहाय्यक या ठिकाणी निवळी लातूर या ठिकाणी कार्यरत आहे आणि माझाही तुमच्या सर्वांच्या पद्धतीनंच 6 महिन्यानंतर कार्यकाल संपणार आहे. पण आज या ठिकाणी
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्य या योजनेअंतर्गत लागलेल्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांचा माननीय हरिभक्त पारायण तुकाराम महाराज बाबा तुकाराम महाराज यांनी आपल्या सर्वांच्या पोटतिरक्याबाबत किंवा आपल्या ज्या काही काळज्या आहेत, अपेक्षा आहेत, आपली जी काही तळमळ आहे ते कुठेतरी लक्षात घेऊन त्याची झळ. आणि कसं असते माहिती आहे का, ज्या वेळेस भाकरी भाजत असते पण त्याचे झटके कुणाला लागतात? आईला लागतात. तसंच आपली आई म्हणून किंवा आपल्या पोटाची भाकर किंवा आपल्या आयुष्याची भाकर भाजत नाही तरी पण त्याचे चटके बाबाला लागत आहेत. म्हणून त्याचं लक्षात घेऊन कुठेतरी त्यांनी आपल्याकडे लक्ष दिलं आणि आपल्या विषयाकडं वळून आपल्या सर्वांना साथ देण्यासाठी किंवा आपली आयुष्याची भाकर भागण्यासाठी त्यांनी आज या ठिकाणी मेळाव्याचं आयोजन केलं आहे. पण सर्वप्रथम मी बाबांना धन्यवाद देतो आणि आम्हा सर्व प्रशिक्षकांकडून धन्यवाद देतो. पण एक बाब असं सांगावीशी वाटतंय मला की आपण प्रशिक्षण घेतोय, ठीक आहे, दिले आम्हाला प्रशिक्षण, तुम्ही तुमच्या कुठल्या तरी वैयक्तिक स्वार्थासाठी आम्हाला प्रशिक्षणार्थी म्हणून 6 महिन्याकरिता नियुक्त केलं, ठीक आहे. तुमच्या स्वार्थासाठी आमच्या आयुष्याला आयुष्यपणाला लावणार का तुम्ही? 6 महिन्याला आम्हाला रोजगार देणार, तुम्ही तुमच्या मनात आलं तेव्हा आम्हाला नोकरीवर घेणार, मनात आलं तेव्हा तुम्ही आम्हाला घरी बसवणार. एक असं कुठेतरी बघता येते की आपल्याला शासन हे डिजिट घोंगडे ठेवल्यासारखं दिसते का? आम्ही आमच्या खिशातला प्रत्येक गोष्टीला कर भरतोय. आज जरी साधी 1 रुपयाची जरी मासिक घ्यायची झाली तर आम्ही त्याला कर भरतोय, GST भरतोय, टॅक्स भरतोय. त्याच्यावरतीच तुमचे घर चालतायत आणि आम्ही आमच्या मागण्या करण्याकरिता किंवा आम्ही आमचा रोजगार व्यक्त करण्याकरिता, मान्य करण्याकरिता रोजगार मागतोय. त्याच्यासाठी तुम्हाला एवढं अवांतर महत्त्व दिलं जाते. आम्हाला त्याच्यासाठी मोर्चे घ्यावे लागतात, मेळावे घ्यावे लागतात, उपोषण करावे लागतात का? आम्ही आमचे पैसे तुम्हाला खर्च करतोय, आमच्या याच्यावरती तुमचे घर चालतायत, आमच्या याच्यावरती तुमचं शासन चालतंय आणि तुम्हाला एवढं अवांतर महत्त्व का द्यावं लागते? आम्ही तुम्हाला एवढं समजत नाही का? आमच्या तुम्ही रोज बातम्या बघताय, आमच्या सगळे हाल अपोष्टा सगळे तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत, तरी तुम्ही आमच्या मागण्या मान्य करत नाहीत का? आम्हाला एक आहे का काहीतरी धोरण? आणि सर्वप्रथम म्हणजे असं आहे की आज या ठिकाणी बाबांनी एवढ्या मोठ्या संख्येने आपल्याला मुळा बोलवला होता, पण आपल्यातले अजूनही अद्यापही काही प्रशिक्षणार्थी या ठिकाणी पोहोचले नाहीत का? गरज फक्त आम्हालाच आहे का जे या ठिकाणी प्रशिक्षणार्थी सध्या उपस्थित आहेत? बाकीच्यांना नाही का? सर्व प्रशिक्षणार्थींनी वैयक्तिक गरज दर्शवून वैयक्तिक सहभाग नोंदवून या ठिकाणी काय चाललंय, नियोजन काय आहे, पुढची दिशा काय आहे हे बघण्यासाठी जर सर्व प्रशिक्षणार्थी या ठिकाणी आले असते तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज शासनालाही या ठिकाणी प्रत्यक्षात यावं लागलं असतं आणि प्रत्यक्षात येऊन बाबांनी जे काही पुढची दिशा ठरवली आहे, जे काही पुढचं आंदोलनाचं छेडणी केलेली आहे, त्यालाही शासनाला आज इथे येऊन आपल्याला प्रतिसाद द्यावा लागला असता. पण आपल्यात फक्त आणि फक्त किमान बोटेवरती मोजणे इतके प्रशिक्षणार्थी आलेत का? ह्याचीही खंत मला कुठेतरी वाटते. आणि या सर्वांसाठी मी एक शेर व्यक्त करतो किंवा एक माझ्या 2 शब्दांमध्ये मत व्यक्त करण्याचा प्रयत्न करतोय. ऐकून घ्या सर्वांनी, चुकलं तर माफी असावी, बाकी आपल्या याच्यावर. देखो यार, ये तो तय है कि जिद्दी बहुत है हम, हार तो कभी नहीं मानने वाले. लोगों ने कमजोर समझ के बहुत बार चाहा है कि हमें तोड़ दे. बहुत लोग इसलिए भी छोड़ गए कि क्या पता हम इसके बाद आगे बढ़ भी ना पाए. काही प्रशिक्षणार्थींना असं वाटलं की 6 महिन्यानंतरच आमचा कार्यकाळ खरंच संपणार आहे आणि त्या ठिकाणी ते तिथंच तुटून पडले. आणि जो व्यक्ती ज्या ठिकाणी तुटून पडतो तो कधीही पुढे जाऊ शकत नाही. त्याच्याकरिता आपण तुटून न पडता पुन्हा एकदा तेवढ्याच ताकदीने, तेवढ्याच लढ्याने, तेवढ्याच मोठ्या चळवळीने आणि तेवढ्याच मोठ्या आंदोलनाने आपल्याला शासनाला आपल्या हातीपायी पाडायचे. आपण त्यांच्या हातीपायी नाही पडायचं. कारण आपल्यामध्ये आपण 9 तरुण पिढी आहेत आणि 9 तरुण पिढींना पूर्ण जग जिंकत आहेत असं म्हणतात. आणि महाराष्ट्र हा संतांचा आणि बाबांचा प्रदेश आहे आणि या प्रदेशामध्ये बाबांनी आणि संतांनीच क्रांती घडवून आलेली आहे. बाकी छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, टिळक, आगरकर, शाहू, फुले व तसंच गाडगेबाबा, बाबा आमटे, माता रमाई, आऊसाहेब मा जिजाऊ या सर्वांची लढण्याची जिद्द, ताकद, धैर्य आणि चिकाटी हे सर्व तुम्हाला लाभो आणि तुम्ही आपल्या कार्यात
नेहमी यशस्वी व्हाल आणि सातत्याने पुढे जात राहाल याची मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी माझे 2 शब्द व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. कारण आपण संविधानिक मार्गानेच आपला लढा पूर्ण करणार आहोत, त्यामुळे आपल्याला कधीही संविधानाला महत्त्व द्यावंच लागेल. त्यासाठी जय भारत, जय संविधान. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर रायगड जिल्हाध्यक्ष ऋषिकेश सतीश पवार सर आपलं मनोगत व्यक्त करतील. नमस्कार सर्व प्रशिक्षणार्थींना. युवा प्रशिक्षणार्थी कशी झाली मी थोडक्यात सांगतो. माझी वैयक्तिक, सर्वांनी इथे त्यांचे प्रासंगिक सांगितले, सामाजिक कार्य सांगितलं. माझा वैयक्तिक अनुभव सांगतो तुम्हाला, थोडक्यातच संपवतो आणि त्यानंतर मी आपल्या ठळक मुद्द्याकडे येतो. की माझा वैयक्तिक मुद्दा असा की मी एक स्वतः स्पर्धा परीक्षक करणारा विद्यार्थी होतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये माझा अभ्यास चालू होता आणि 6 महिने अभ्यास पूर्ण झाला. माझी BSc हॉर्टिकल्चर डिग्री झाल्यानंतर 6 महिन्याचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर डिग्री पूर्ण झाल्यानंतर अभ्यास करण्यासाठी प्रशिक्षण छत्रपती संभाजीनगर इथे गेलो होतो. त्यानंतर माझ्या वडिलांची कॅन्सरची ट्रीटमेंट सुरू झाली. मला कळलं नाही. मला घरातले म्हटले की तू इथं पाहिजे, मोठा धाकटा पोरगा आहेस, आम्हाला इथं मुंबईमधलं काही कळत नाही, तू तिथं आला पाहिजेस. तर मी तिथनं माझं सगळं अभ्यासाचं सोडून तिथे मी टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये गेलो. तज्ज्ञ लोक होते तिथे, कार्डिओलॉजिस्ट, नेफ्रोलॉजिस्ट, गॅस्ट्रोलॉजिस्ट, सर्व 5 डॉक्टर तज्ज्ञ होते. ते म्हणले की अशी अशी परिस्थिती आहे, कोणी तर सायन्स बायोलॉजी असेल तर मी थोडक्यात कंडिशन सांगतो की किडनी कॅन्सर होतं. जे रक्त आपलं फिल्टर होतं तेच हर्टमध्ये जाऊन अडकत होतं आणि ते गठ्ठे होते, ब्लड क्लॉट्स जे कॅन्सरचे असतात ते हर्टमध्ये जाऊन अडकत होते. त्याच्यासाठी ते रक्ताने फोडत होते. त्यांनी वेदना होत होत्या माझ्या वडिलांना. डॉक्टर म्हणले ह्यात कुठलाही आम्ही काही करू शकत नाही, जे आहे ते तुम्हाला आम्ही कंडिशन सांगतो, ही लास्ट कंडिशन आहे. आमचे बाबा आमच्या भागामध्ये जवळजवळ 4 ते 5 वर्ष आमच्या भागामध्ये येतात, सामाजिक कार्य करत असतात. रायगडमध्ये सप्ताहाला येतात, सगळे येतात. आमच्या गावातल्या लोकांनी सांगितले की बाबांना फोन कर, बाबा काय बोलतात बघ. मी बाबांना फोन केला हॉस्पिटलमधून, बाबा असं असं कंडिशन आहे. डॉक्टर म्हणते काहीच करू शकत नाही आपण. आता रात्रीची कंडिशन होती, सगळे रिपोर्ट निगेटिव्ह होते, ऑफिशियल रिपोर्ट निगेटिव्ह होते आणि वडिलांची तब्येत पण एवढी खालचवली होती की काहीच करू शकत नव्हते. ते साधं त्यांना चालता येत नव्हतं, म्हणजे बसता पण